कर्नाटक के वज़ीर सेहत, ख़ानदानी बहबूद और अक़लियती उमूर, हज और औक़ाफ़ यूटी ख़ादर ने पीर 24 अगस्त को बेंगलुरु के हज भवन का दौरा किया, जहाँ नए वज़ीर की हैसियत से उनकी तहनीत की गई और आज़मीन हज के इंतज़ामात का तफसीली जायज़ा भी लिया गया। इस मौके पर वज़ीर यूटी ख़ादर ने हज भवन की मुख्तलिफ़ सहूलतों का मुआयना किया, जिनमें जदीद सहूलियात से आरास्ता तकरीबन 750 अफराद की गुंजाइश वाला ऑडिटोरियम भी शामिल है। उन्होंने कहा कि इस ऑडिटोरियम को जल्द आवाम के लिए खोल दिया जाएगा, जो हज कमेटी के लिए आमदनी का ज़रिया भी हो सकता है। वज़ीर ने रियासत कर्नाटक में मज़ीद 4 नए हज भवन्स का काम आगे बढ़ाने का भी ऐलान किया। ये हज भवन बेंगलुरु, हुबली, कलबुर्गी और बीदर में तामीर किए जाएंगे। इन मंसूबों के लिए ज़मीन की निशानदही पहले ही की जा चुकी है। आइंदा के फ़ैसले रियासती हुकूमत और कर्नाटक स्टेट हज कमेटी बाहमी मुशावरत से करेंगे। यूटी ख़ादर ने यह भी ऐलान किया कि रियासती हुकूमत हज कमेटी से जल्द ही उम्रा की खिदमत शुरू करेगी। फ़िलहाल उम्रा के लिए बेशतर इंतज़ाम निजी ऑपरेटर्स करते हैं और बाज़ औक़ात ज़्यादा फ़ीस ली जाती है और दीगर शिकायत भी हुआ करती हैं। हुकूमत की जानिब से उम्रा सर्विस का मकसद आज़मीन को महफूज, कम लागत और बेहतर इंतज़ाम का पैकेज देना है। वज़ीर ने कहा कि मक्का मुकर्रमा, मदीना मुनव्वरा और हवाई अड्डों पर इंतज़ाम का हज कमेटी का वसी तजुर्बा उम्रा खिदमत की मनसूबाबंदी और इंतज़ाम में इस्तेमाल किया जा सकता है। इस मौके पर हज से मुताल्लिक़ मालूमात के लिए एक नया वेब पोर्टल भी लॉन्च किया गया। लोग मोबाइल फ़ोन से हज से मुताल्लिक़ मालूमात हासिल कर सकते हैं। मौजूदा हज सीज़न के इंतज़ाम के हवाले से वज़ीर ने बताया कि कर्नाटक से आज़मीन की मदद के लिए रज़ाकारों, सेल्फ हेल्प ग्रुप्स के अरकान और NGO कारकुनों की भी निशानदही की जा चुकी है। वज़ीर यूटी ख़ादर ने बेंगलुरु हज भवन में इस्लामी म्यूज़ियम और नुमाइश के लिए एक मुस्तकिल जगह तैयार करने की तजवीज़ भी पेश की। उनका कहना था कि इस इक़दाम से हज भवन सिर्फ हज सीज़न तक महदूद नहीं रहेगा, बल्कि पूरे साल आवाम के लिए मुफीद साबित हो सकता है और बैरून मुल्क ज़ायरीन भी मुतवज्जो हो सकते हैं। यूटी ख़ादर ने हज कमेटी के साबिक़ और मौजूदा अहदेदारान की इज्तिमाई कोशिशों को सराहते हुए कर्नाटक के हज इंतज़ामी मॉडल को मुल्क के बेहतरीन मॉडल्स में से एक करार दिया। उन्होंने हुकूमत की जानिब से मुकम्मल ताउन की यकीन दहानी कराई और कहा कि मिलकर काम करें ताकि आने वाली नस्लों के लिए हज के निज़ाम को मजबूत बनाया जा सके। तकरीब में राज्यसभा रुकन पार्लियामेंट डॉक्टर सैयद नासिर हुसैन, कर्नाटक स्टेट हज कमेटी के चेयरमैन जुल्फ़िकार अहमद खान टीपू, हज कमेटी के दीगर अरकान और मुतल्लिक़ा अफसरान मौजूद थे। कर्नाटक हज कमेटी ಇವತ್ತು ರಾಜ್ಯದಲ್ಲೇ ಒಂದು ಅತ್ಯುತ್ತಮವಾದ ಹಜ್ ಸಮಿತಿಯೊಂದು ಆ ಗೌರವ ಪಡೆದಿದೆ. ಈ ಗೌರವ ಪಡಿಬೇಕಾದರೆ ಈ ಹಿಂದೆ ಕೆಲಸ ನಿರ್ವಹಿಸಿದಂತೆಲ್ಲ ಅಧ್ಯಕ್ಷರುಗಳು, ಸದಸ್ಯರುಗಳು, ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿ ವರ್ಗದವರು, ಮಂತ್ರಿಗಳು ಮತ್ತು ಸರ್ಕಾರ ಅವರ ಒಗ್ಗಟ್ಟಿನ ಕೆಲಸದಿಂದಾಗಿ ಬಹುಶಃ ಇವತ್ತು ದೇಶದಲ್ಲೇ ಒಂದು ಮಾದರಿಯಾದ ಹಜ್ ಕಮಿಟಿಯಾಗಿ ಇದು ಸರ್ವರಿಗೂ ಕೂಡ ಗೌರವದ ಮತ್ತು ಸಂತೋಷದ ವಿಚಾರ. ಈ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಏನಿದೆ ಇವತ್ತು ರಾಜ್ಯ ರಾಷ್ಟ್ರ ಮಟ್ಟದ ನಾವು 1ನೇ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿದ್ದೇವೆ, ಅದನ್ನು ಇನ್ನಷ್ಟು ಉತ್ತಮವಾಗಿ ತಗೊಂಡು ಹೋಗೋದೇ ಅದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಇವತ್ತು ಜವಾಬ್ದಾರಿ. ಅದಕ್ಕೆ ಏನೆಲ್ಲ ಸಹಕಾರ ಬೇಕು ಅದಕ್ಕೆ ಸಂಪೂರ್ಣವಾದ ಸಹಕಾರವನ್ನು ನಾನೊಬ್ಬ ಸಚಿವನಾಗಿ ಸರ್ಕಾರದ ಮುಖಾಂತರ ಒದಗಿಸಿಕೊಡ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಇವತ್ತು ಬಯಸ್ತೇನೆ. ನಮಗೆ ಈಗಾಗಲೇ ಸಲಹೆ ಸೂಚನೆ ನೀಡಲು ನಾಸಿರ್ ಹುಸೇನ್ ಅಂತ MP ಗಳು, ಮನ್ಸೂರ್ ಅವರು, ಇದರಲ್ಲಿ ಅನುಭವ ಪಡೆದಿರುವಂಥ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಅವರು, ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ರಹೀಮ್ ಖಾನ್ ಅವರು, ನಸೀರ್ ಅಹಮದ್ ಅವರು, ನಮ್ಮೆಲ್ಲ ಹಿರಿಯರು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ರಿಜ್ವಾನ್ ಅವರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟು ಜೊತೆಯಾಗಿ ಸರ್ವರಿಗೂ ಕೂಡ ಗೌರವ ಬರೋದು ಕೆಲಸ ನಾವು ಇವತ್ತು ಮಾಡ್ತೇವೆ. ಇದಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ನಾನು ಇವತ್ತು ಈ ವರ್ಷ ಟೋಟಲ್ ಹಜ್ ಯಾತ್ರಿಗಳು ಈಗಾಗಲೇ ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಿದವರು, ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಹಾಕಿದವ್ರದ್ದು 17,569. ಸರ್ವರಿಗೂ ಕೂಡ ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕುವುದಿಲ್ಲ. ಅಲ್ಲಾಹ್ ತಾಲಾ ಯಾರನ್ನು ಇಚ್ಛಿಸ್ತಾನ
ಅವರೆಷ್ಟೇ ಕಷ್ಟ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ಅವರು ಅಲ್ಲಿಗೆ ಪವಿತ್ರವಾದ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಮುಟ್ತಾರೆ. ಇನ್ನೊಬ್ಬರು ಎಷ್ಟೇ ಅನುಕೂಲಸ್ಥ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ಆ ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಮುಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ಆದ ಕಾರಣ ಇವತ್ತು ನಮ್ಮೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಪ್ರತಿನಿಧಿಸಲಿಕ್ಕಾಗಿ ಸುಮಾರು 11,069 ಜನ ಇವತ್ತು ಆಯ್ಕೆ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಬೇಕಾಗುವಂಥ ಎಲ್ಲ ಟ್ರೈನಿಂಗ್, ಅವರಿಗೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಾಗಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಇವತ್ತು ಗೈಡ್ಲೈನ್ಸ್ ಮತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಬೇಕಂದ ಸವಲತ್ತುಗಳು ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದಾಗ ಬಹುಶಃ ಅವರಿಗೆ ಅವರ ಕುಟುಂಬಸ್ಥರಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಬೇಕಾಗುವಂಥ ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಲ್ಲಿಂದ ಅತ್ಯಂತ ನೆಮ್ಮದಿಯಿಂದ ಸಂತೋಷದಿಂದ ಒಂದು ಪಾವಿತ್ರತೆಯಿಂದ ನಿರ್ಮಿಸಲಿಕ್ಕೆ ಬೇಕಾಗುವಂಥ ಎಲ್ಲ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯವನ್ನು ಇವತ್ತು ಕೊಡಲಾಗಿದೆ. ಅದನ್ನು ಇವತ್ತು ಏರ್ಪಡಿಸಲಾಗುವುದು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಈಗಾಗಲೇ ಹಜ್ ಕಮಿಟಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಸದಸ್ಯರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಅವರೇ ಇವತ್ತು ಕಾರ್ಯಕರ್ತರನ್ನು, ವಾಲಂಟಿಯರ್ಸನ್ನು, ಸ್ವಯಂ ಸಂಘದ NGOಸ್ಗಳನ್ನು ಇವತ್ತು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಇವತ್ತು ಅವರಿಗೆ ಅವಕಾಶ ನಾವು ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಕೊಡ್ತೇವೆ. ಇದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ಒಂದು ವೆಬ್ ಪೋರ್ಟಲನ್ನು ಕೂಡ ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಒಂದು ಮಾಡೆಲ್ ಆಗಿ ಇವತ್ತು ವೆಬ್ ಪೋರ್ಟಲ್ ಕೂಡ ಇವತ್ತು ಪ್ರಾರಂಭ ಇವತ್ತು ಆಗಿದೆ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ಯಾವುದೇ ಜನತೆಗೂ ಕೂಡ ಹಜ್ಜಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಾಗೆ ಏನಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಮಾಹಿತಿ ಬೇಕು, ಆ ಎಲ್ಲ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೂಡ ಅವರು ನೇರವಾಗಿ ಅವರ ಕೈ ಅಂಗಳದಲ್ಲಿ ಮೊಬೈಲ್ನಿಂದಲ್ಲ, ಮೊನ್ನೆ ಕಂಪ್ಯೂಟರ್ನಿಂದಲ್ಲ ಬಹುಶಃ ಅದು ಪಡೆದುಕೊಳ್ಳುವಂಥ ಒಂದು ಅವಕಾಶ ಇವತ್ತು ಅವರಿಗೆ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಬಹುಶಃ ಇದೊಂದು ವಿನೂತನವಾದ ಒಂದು ಸಿಸ್ಟಮನ್ನು ಇವತ್ತು ತಂದಿದ್ದಾರೆ. ಅದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಬಹುಶಃ ಇವತ್ತು ಅದರಲ್ಲಿ ಎರಡು ಕೂಡ ಅವಕಾಶ ಇದೆ. ಒಂದು ಬಹುಶಃ ನಮಗೆ ಯಾರಿಗೆ ಟೈಪ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇದೆ, ಟೈಪ್ ಮಾಡ್ಬೋದು. ಟೈಪ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಕಷ್ಟ ಆಗ್ಬೋದು, ಬರೀ ವಾಯ್ಸಲ್ಲಿ ಕೇಳಿದರೆ ಬಹಳ ಸ್ಪಷ್ಟವಾದ ಉತ್ತರ ಕೊಡುವಂಥ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಇವತ್ತು ಆಗುವಂಥದ್ದು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಕಾಲದ ಮತ್ತು ಆಧುನಿಕ ತಂತ್ರಜ್ಞಾನದೊಟ್ಟಿಗೆ ಹಜ್ ಕಮಿಟಿಯು ಜೊತೆಗೆ ಹೋಗುತ್ತಿರುವುದು ನಮಗೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅತ್ಯಂತ ಗೌರವ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಇವತ್ತು ಬಯಸ್ತೇನೆ. ಇದರ ಸದುಪಯೋಗವನ್ನು ಕೂಡ ಸರ್ವರು ಕೂಡ ಪಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಮತ್ತು ಇದೀಗ ಪ್ರಾರಂಭ ಆದದ್ದು ಅಷ್ಟೇ, ಇದಕ್ಕೆ ಕೆಲವು ಮಾಹಿತಿಗಳು ಇನ್ನೂ ಕೂಡ ಫೀಡ್ ಆಗ್ತಾ ಬರಬೇಕು. ಆದ ಕಾರಣ ಕರೆಕ್ಷನ್ ಆ್ಯಂಡ್ ಎರರ್ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗಲ್ಲಿ ಇದ್ದೇ ಇರ್ತದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಸಹಕಾರ ಕೊಡಬೇಕಂತ ಕೂಡ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಇವತ್ತು ಇಚ್ಛಿಸುವಂಥದ್ದು. ಬಹುಶಃ ಇವತ್ತು ಹಜ್ ಕಮಿಟಿಯ ಈ ಒಂದು ಹಜ್ ಭವನದಲ್ಲಿ ಬಹುಶಃ ಸುಸಜ್ಜಿತವಾದ ಆಡಿಟೋರಿಯಂ ಕೂಡ ಇವತ್ತು ರೆಡಿಯಾಗಿದೆ. ಮುಂದಿನ ಕೆಲವೇ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ಅತ್ಯುತ್ತಮವಾದ ಮತ್ತು ಸರ್ವರಿಗೂ ಕೂಡ ಪ್ರಯೋಜನ ಆಗುವಂತಹ ಸುಮಾರು 750 ಸೀಟಿಂಗ್ ಕೆಪಾಸಿಟಿಯ ಇವತ್ತು ಆಡಿಟೋರಿಯಂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಅರ್ಪಿಸಲಾಗುವುದು. ಅದರಿಂದ ಆರ್ಥಿಕತೆ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಕೂಡ ಪಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಈಗಾಗಲೇ ಅದನ್ನು ಚರ್ಚಿಸಿ ಹಜ್ ಕಮಿಟಿಯವರು ಅದನ್ನು ತೀರ್ಮಾನ ಇವತ್ತು ಮಾಡ್ತಾರೆ. ಬಹುಶಃ ಇವತ್ತು ಈ ಒಂದು ಹಜ್ ಭವನದ ಕಟ್ಟಡ ಹಜ್ ಯಾತ್ರಿಗಳ ಕಾಲದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಕೂಡ ಪ್ರಯೋಜನ ಆಗಬೇಕಂತ ಹೇಳಿಕೊಂಡು ಬಹುಶಃ ಐತಿಹಾಸಿಕವಾದ ಮತ್ತು ಒಂದು ಪಾವಿತ್ರತೆಯ ಇವತ್ತೊಂದು ಇಸ್ಲಾಮಿಕ್ ಮ್ಯೂಸಿಯಮನ್ನು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ತೀರ್ಮಾನ ಕೂಡ ಅತ್ಯಂತ ಶ್ಲಾಘನೀಯ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಇವತ್ತು ಬಯಸುವಂಥದ್ದು. ಇದು ಬರೀ ನಮ್ಮ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಬಹುಶಃ ಆಲ್ ಇಂಡಿಯಾದಂತಹ ಯಾತ್ರಿಗಳು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಬಂದಾಗ, ವಿದೇಶದವರು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಬಂದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ನೋಡಿ ಹೋಗುವಂಥ ಅವಕಾಶ ಆದರೆ ಇದು ಇಡೀ ಹಜ್ ಭವನದ ಆ ಒಂದು ಈ ಪರಿಸರಕ್ಕೆ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದ ಕೊಡುಗೆ ಇವತ್ತು ಆಗ್ತದೆ. ಅದು ಕೂಡ ಆದಷ್ಟು ಇವತ್ತು ಬೇಗನೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಏನೆಲ್ಲ ಸಹಕಾರ ಬೇಕಾ ಆ ಎಲ್ಲ ಸಹಕಾರವನ್ನು ಕೊಡಲಾಗುವುದು. ಇದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹಜ್ ಭವನವನ್ನು ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ 4 ಕಡೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಲು ಇವತ್ತು ಉದ್ದೇಶಿಸಲಾಗಿದೆ. 1 ಮಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ, 2 ನಮ್ಮ ಹುಬ್ಳಿ, 3ನೇ ಗುಲ್ಬರ್ಗ, ಬಹುಶಃ 4ನೇ ಇವತ್ತು ಬೀದರಲ್ಲಿ ಕೂಡ ಇವತ್ತು ಆಸಕ್ತಿಯಿಂದ ಜಾಗ ಎಲ್ಲ ಒದಗಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದನ್ನು ಕೂಡ ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ಹಜ್ ಕಮಿಟಿಯವರು ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಲಾಗುವುದು. ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ ಈಗ ಮಾಡುವಂಥ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಕೆಲಸ, ಅದು ನಾನು ಮಂತ್ರಿ ಆಗಿರಲಿ, ನಮ್ಮ ಸದಸ್ಯರಿರಲಿ, ಶಾಸಕ ಮಿತ್ರರಿರಲಿ, ಕಮಿಟಿಯವರಿರಲಿ, ಚೇರ್ಮನ್ ಇರಲಿ, ಇದೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಭವಿಷ್ಯದ ಜನಾಂಗಕ್ಕೆ ಮತ್ತು ಇನ್ನು ಹುಟ್ಟಿ ಬರುವಂಥ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಇದು ಬಿಟ್ಟು ಕೊಡುವಂಥ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟ ಆಸ್ತಿ ಸಂಪತ್ತನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಇವತ್ತು ಬಯಸ್ತೇನೆ. ಆ ಉದ್ದೇಶದಿಂದ ನಾವು ಇವತ್ತನ್ನು ಹಂತವಾಗಿ ಇವತ್ತು ಪ್ರಾರಂಭ ಇವತ್ತು ಮಾಡ್ತಾರೆ. ನಾವು ಎಷ್ಟೆಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಇವತ್ತಿದ್ದರೆ ಅದು ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ಕೊಟ್ಟದ್ದನ್ನು ನಾವು ಇವತ್ತು ಉಪಯೋಗಿಸಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನಾವು ಇನ್ನು ಹೋಗುವಾಗ ಇದನ್ನು ಬೇರೆಯವರಿಗೆ ಉತ್ತಮವಾಗಿ ಬಿಟ್ಟುಕೊಡೋ ಜವಾಬ್ದಾರಿ ನಮ್ಮದು. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವೆಲ್ಲ ಒಗ್ಗಟ್ಟಿನಿಂದ ಎಲ್ಲರ ಸಹಕಾರ ಪಡೆದುಕೊಂಡು ಒಂದು ರಾಜ್ಯ ಮತ್ತು ರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಗುರುತಿಸಿಕೊಳ್ಳುವಂಥ ಹಜ್ ಭವನ ಅಥವಾ ಹಜ್ ಭವನ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ನಾವಿಲ್ಲಿ
ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲರ ಹಜ್ ಕಮಿಟಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸದಸ್ಯರ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳ ಸಹಕಾರದಿಂದ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಇವತ್ತು ಬಯಸ್ತೇನೆ. ಹಜ್ ಯಾತ್ರೆ ಅಲ್ಲದೆ ಉಮ್ರಾ ಯಾತ್ರೆನೂ ಸಹ ಪ್ರಾರಂಭ ಅದು ಇದೆ. ಇಲ್ಲ, ಅದನ್ನು ಕೂಡ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಬೇಕು, ಅದನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತೇವೆ. ಇದರಿಂದ ಏನಾಗ್ತಂದರೆ ಹೌದು, ಪವಿತ್ರವಾದ ಉಮ್ರಾ ಯಾತ್ರೆ ಇವತ್ತು ಹಜ್ ಯಾತ್ರೆಗೆ ಬಹುಶಃ ಎಲ್ಲರಿಗೆ ಆಸೆದರೂ ಕೂಡ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಆ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮೊದಲೊಂದು ಉಮ್ರಾ ಯಾತ್ರೆ ಹೋಗಿ ಬರುವಂಥ ಒಂದು ಕನಸನ್ನು ಮತ್ತು ಆಶೆಯನ್ನು ಕೂಡ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾರೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈಗ ಪ್ರೈವೇಟ್ ಏಜೆನ್ಸಿ ಮಾತ್ರ ಅದನ್ನು ನಡೆಸುವುದು. ಕೆಲವರು ಸರಿಯಾಗಿ ನಡೆಸ್ತಾರೆ, ಕೆಲವು ಸರಿಯಾಗಿ ನಡೆಸೋದಿಲ್ಲ. ಇನ್ನು ಕೆಲವು ಭಾಳಷ್ಟು ಕಾಸ್ಟ್ಲಿ, ಭಾಳಷ್ಟು ಇವತ್ತು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೂಡ ಇದೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕಡೆಯಿಂದ. ಇಲ್ಲಿ ಹೋದ ನಂತರ ಬಹುಶಃ ಅವರಿಗೆ ಆಗುವ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಬರುವಾಗ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಯಾರು ಕೂಡ ಒಂದು ನೆಮ್ಮದಿಯಿಂದ ಸ್ವಾಭಿಮಾನ ಧೈರ್ಯದಿಂದ ಹೋಗುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲ. ಒಮ್ಮೆ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಹೋಗಿ ಬಂದರೆ ಸಾಕಂತೇಳಿ ಆ ಭಾವನೆಯಿಂದ ಹೋಗ್ತಾರೆ. ಅದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ರೇಟ್ ಕೂಡ ವಿಪರೀತವಾಗಿರ್ತದೆ. हमारे यूटी खादर साहब हज मिनिस्टर होने के बाद आज हज कमेटी विज़िट किए, जिसके अंदर हमारे पूरे मेंबर्स को भी हम दावत दिए थे। तो इसके अंदर हमारे पूरे मेंबर्स शिरकत किए। हमारे एमपी साहब, हमारे जब्बार साहब, नासिर हुसैन साहब, जब्बार साहब, हमारे मुजाहिद भाई, मुजम्मिल भाई, शाहिद साहब, बेलगाम से हमारे समी भाई, चन्नपटना से हमारे वासिल भाई, पूरे अल्हम्दुलिल्लाह पूरे मेंबर्स शिरकत किया है। तो इसके अंदर हमारे जितने भी अब तक के जो हज कमेटी के कारनामे थे, जो डेवलपमेंट्स हुए, उसका पूरा जायज़ा लिया गया। और हमारे जो ऑडिटोरियम पूरा कंप्लीट हो चुका है उसका जायज़ा लिया गया। और जो 4 हज हजूज़ आ रहे हैं स्टेट के अंदर, उसके बारे में, और उम्रे के बारे में, और मंगलूर में, गुलबर्गा, बिदर और नया जो हुबली में आ रहा है उसके बारे में भी तफसील से बात हुई। तो इंशाल्लाह मिनिस्टर साहब दिल्ली को भी इंशाल्लाह एक डेलीगेशन के ज़रिए से हम लोग जा रहे हैं सेंट्रल मिनिस्टर को बात करने के लिए उम्रा के बारे में, और जो दूसरे मसले जो हज 2026 में जो हुज्जाज इकराम को पेश है उसके बारे में भी इन डिटेल सेंट्रल में बात होएगी। वेबसाइट भी लॉन्च किए। हाँ, आज 2 वेबसाइट अल्हम्दुलिल्लाह लॉन्च किए। और हमारी हज कमेटी में जितने भी हमारे कायद BZ ज़मीर अहमद ख़ान साहब हो, हमारे जितने भी मेंबर्स हो, हमारे स्टाफ हो, हमारे तमाम वॉलंटियर्स जो भी काम किए अल्हम्दुलिल्लाह, उसके बारे में जो हमारे ज़मीर साहब की खिदमत रही है उसके बारे में भी हमारे यूटी खादर साहब को बोले हम लोग। तो अल्हम्दुलिल्लाह जो भी है इंशाल्लाह पूरे जितने भी यूनाइटेडली हमारे ज़मीर साहब के लीडरशिप में हमारे और एक मिनिस्टर जनाब रिजवान अरशद साहब और यूटी खादर साहब, जो जितने भी हमारे मुस्लिम MLAs MLCs हैं, उनको तमाम को साथ लेके पूरे मेंबर्स के साथ इंशाल्लाह मंगलूर का हज हाउस का इनाग्रेशन होएगा, उसके बाद गुलबर्गा का होएगा, उसके बाद यहाँ के अनेक्स बिल्डिंग का होएगा, और उम्रे का भी इंशाल्लाह शुरू होएगा। हाँ, फर्स्ट टाइम जो वर्ल्ड क्लास म्यूज़ियम जो बनाना है अल्हम्दुलिल्लाह उसके बारे में भी यूटी खादर साहब अप्रूवल कर चुके हैं कि इंशाल्लाह ये बहुत ज़रूरी है, जिसके अंदर हुजूर की पूरी सीरत के बारे में इंशाल्लाह जो वर्ल्ड क्लास म्यूज़ियम है जो मदीने में और मक्के में है, इंशाल्लाह उससे अच्छा इंशाल्लाह हम लोग कोशिश कर रहे हैं कि बनाने के लिए। अभी इंशाल्लाह फ़ंड्स का थोड़ा हम लोग फ़ंड्स के लिए इंतज़ार कर रहे हैं। अब मिनिस्टर साहब बोल रहे हैं कि इमीडिएटली सैंक्शन करेंगे बोल के, जैसे ही आता है इंशाल्लाह सितंबर फर्स्ट वीक या सेकेंड वीक में इंशाल्लाह हम लोग सितंबर में इंशाल्लाह इनाग्रेशन करेंगे। म्यूज़ियम के लिए हमारा जो बेसमेंट है, बेसमेंट भी 4th फ्लोर यूज़ करेंगे, और जो बाहर मस्जिद जो 4th फ्लोर में बहुत सारों को तकलीफ़ होती है, इसलिए मस्जिद भी इंशाल्लाह ग्राउंड फ्लोर में आ जाएगी। हाँ, हुबली हज भवन का ऑलरेडी इंस्पेक्शन कर चुके हैं जिलानी साहब में, और इंशाल्लाह हमारे पूरे मेंबर्स को भी नेक्स्ट लेके जाएंगे। तो कुछ भी प्रॉब्लम नहीं, जगह बहुत अच्छी है, 4 एकड़ जगह ऑलरेडी हमको इंस्पेक्शन करके अप्रूवल दियो हज कमेटी से बोले थे, तो हम लोग ऑलरेडी अप्रूव करके अभी अर्बन डेवलपमेंट जाके है इंशाल्लाह फाइल, तो वहाँ से हमारे यूटी खादर साहब, हमारे ज़मीर साहब, हमारे मिनिस्टर साहब रिजवान अरशद साहब पूरे मिलके इंशाल्लाह उसका अप्रूवल ले लेंगे। कर्नाटका स्टेट गवर्नमेंट में जो नए मिनिस्टर बने, यूटी खादर साहब आज मिनिस्टर बनने के बाद पहली बार हज भवन विज़िट किए थे और हज कमेटी के मेंबर से मिलना चाह रहे थे। हम लोग भी उनकी गुलपोशी करके उनको वेलकम करना चाह रहे थे। आज वो एक रिवायत है वो ख़त्म किए, उसके साथ साथ हज कमेटी का कामकाज क्या है, क्या इश्यूज़ पेंडिंग है, कैसा हज पे लोगों को रवाना करते हैं, आने वाले दिनों में क्या फैसिलिटीज़ देना, कहाँ कहाँ हज भवन्स बनना, यहाँ पे एक एग्ज़िबिशन कायम करने की बात आ रही। ये पूरे हज भवन को
कैसा यूटिलाइज़ करना उसकी बातचीत हुई। उम्रा स्टार्ट करने की बात हुई। बहुत सारे और भी इश्यूज़ थे, उसको डिस्कस किए हैं। और इंशाल्लाह क्योंकि जज्बे के मिनिस्टर हैं, नए मिनिस्टर हैं, बहुत जज्बे से काम करने वाले हैं, इल्म है, दीनी इल्म बहुत उनको है, तो उनकी लीडरशिप में आने वाले दिनों में हज कमेटी से काफ़ी अच्छा काम होगा और हज कमेटी का काम काफ़ी फैलेगा भी, ये उम्मीद मुझे है। सेंट्रल हज कमेटी पर बार एलिगेशन लगते हैं वाच को लेकर, लेकिन उस पर कुछ आवाज़ भी उठाई जाती है उस चीज़ से। देखिए, स्टेट हज कमेटी की तरफ से अगर कोई खामियां हैं, गलतियां हैं, मिसयूज़ है, कोई कोताही हो रही है, तो हम लोग यहाँ पे उसको रेक्टिफाई करने का काम करते हैं। अब सेंट्रल हज कमेटी के मेंबर्स हैं, वहाँ टेकअप करना, हमारा जो प्रोटेस्ट हमारे तरीके से जो रजिस्टर करना हम लोग रजिस्टर कर चुके हैं। आने वाले दिनों में जब मिलेंगे उनको, जैसा यूटी खादर साहब मीटिंग में बता रहे थे, एक डेलीगेशन जाके वहाँ के हज मिनिस्टर को, माइनॉरिटी अफेयर्स मिनिस्टर को मिलेगा। जब वो डेलीगेशन जाके मिलेगा तो जो खामियां हैं वहाँ उनके सामने रखेंगे हम लोग।